परस्त्री म्हणजे तुझ्या बापाचा मान वाटला नाही काय तुला? असा मान हवा तर राजपुरीचा राजपुत्र आहे मी म्हणेन कसा झाला पाहिजे. शिकारीला आलो पण ही शिकार दिसली मला. 4 पायाच्या त्या शिकारीचा नाद सोडून 2 पायाच्या शिकारीसाठी इथपर्यंत यावं लागलं. समजलं तुला मी कोण आहे तो? एक तू राजपुत्र असला तो दुसऱ्यांच्या आहे बहिणीच्या उपर उठण्याला तुला काय अधिकार? राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं, भक्षण नाही. पण तू तर त्याच्या अब्रूवरच घाला घालू पाहतोस. मग तू कसला राजपुत्र? त्या 12 बाटा ऐकायच्या नाहीत मला. जी पोरकी मनात भरली ती अजून सरळ गेलेली नाही या लढाच्या हातून. तू वाटल्यास तिला जन्म ठेव पण आजचा दिवस माझ्या स्वाधीन कर. जीभ धरून जाईल मेला तुझी. माझ्या हातात येण्यापूर्वी सगळ्या अशा शिव्यांच्या पदव्या देतात. एकदा का माझ्या हातात आल्या की दोघं काही सगळ्या सराव होतात. चल येतेस की नाही? खबरदार! एक पाऊल पुढे टाकशील तर. खबरदार! आवाज मनाला आमंत्रण देतोस. राजकुमार लढाच्या संसदेचं आणि टाकण्याची तुझी इच्छा असेल तर हो पुढे, नाहीतर मुकाट्याने बाजूला हो. आज मी हिला घेऊन जाणारच. तू उडत होऊन चाला. मान नदीचा खोट झाला तुझ्या. क्या रुबाब है, क्या शराब है. दिल की रानी, हुस्न की परी, यहाँ कचरे में क्यों सकती हो? चलो मेरे साथ, पकड़ के मेरा हाथ, बिठाऊंगा तुझे राजगद्दी को, ललाऊंगा तुझे राजमहल में. चलो ललन! कोण समोर बोल? आग लाव तुझ्या त्या सिंहासनाला आणि सुरुंग लागू दे तुझ्या त्या राजमहालाला. पण त्या मुलीवर तुझी ही अशी नजर, आज डोळे फुटतील तुझे. ती पुढची बात है मेरी जान. जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत हे सुख भोगूया. ललाट! आता मात्र सहनशीलता संपत आली. ललाट खबरदार! अरे वा, खबरदार. तू काय एवढा ऐकतो ज्याच्यासाठी म्हणतोस? कोण आहे ही तुझी?